शौर्य दिन चिरायू हो. भीमा कोरेगावचा प्रेरणादायी इतिहास संपूर्ण माहिती. मित्रांनो, 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात. जगभरात जल्लोष आणि पार्ट्यांचा माहोल असतो. पण याच दिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी एक वेगळाच उत्सव साजरा होतो. हा उत्सव आहे शौर्याचा, आत्मसन्मानाचा आणि संघर्षातून मिळालेल्या विजयाचा. आज आपण अशा एका ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भीमा कोरेगावचा शौर्य दिन. काळ होता 1818 सालचा, पेशवाईचा. हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासात एका बाजूला शौर्यासाठी ओळखला जात असला, तरी दुसऱ्या बाजूला तो अस्पृश्यतेच्या आणि जातीय भेदभावाच्या क्रूर वास्तवासाठी कलंकित आहे. महार समाजातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. त्यांना गावाबाहेर राहावे लागे, गळ्यात मडके बांधून चालावे लागे, जेणेकरून त्यांची थुंकी रस्त्यावर पडू नये, आणि पाठीला झाडू बांधावा लागे, जेणेकरून त्यांच्या पावलांचे निशाण पुसले जावे. विचार करा, मानवी प्रतिष्ठेचा कसा अपमान केला जात होता. याच काळात इंग्रजांनी पेशव्यांच्या साम्राज्यावर हल्ला करण्याची तयारी केली होती. ब्रिटिश सैन्यात महार समाजाचे 500 सैनिक होते. इंग्रजांनी त्यांना योग्य वागणूक दिली होती. दुसरीकडे पेशव्यांची अवाढव्य फौज, जवळपास 28,000 सैनिक, ज्यात 25,000 पायदळ आणि 3,000 घोडेस्वार होते. पेशव्यांचे लक्ष होते इंग्रजांना हरवून आपले साम्राज्य वाचवणे, पण त्यांच्या सैन्यात दलित समाजासाठी कोणतेही स्थान नव्हते. उलट त्यांचा अपमान केला जात होता. या 500 सैनिकांना इंग्रजांनी पुणे जिंकण्यासाठी पाठवले होते, पण त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, वजा माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवणे. 1 जानेवारी 1818चा तो दिवस होता. 500 महार सैनिक रात्री 30 मैल चालून भीमा नदीच्या काठी पोहोचले होते. ते थकले होते, उपाशी होते, पण त्यांचे मनोधैर्य अजिबात कमी झाले नव्हते. सकाळी 9 वाजता युद्धाला सुरुवात झाली. एका बाजूला पेशव्यांची बलाढ्य फौज, ज्यांना स्वतःच्या ताकदीचा गर्व होता, आणि दुसऱ्या बाजूला 500 जिद्दी, स्वाभिमानी सैनिक. हे युद्ध दिवसभर चालले. तलवारींचे आवाज, तोफांचा धुरळा, घोड्यांच्या टापा, रणभूमी रक्तबंबाळ झाली. पण त्या 500 वीरांनी माघार घेतली नाही. त्यांनी प्रत्येक क्षणाला आपल्या प्राणाची बाजी लावली. हे युद्ध केवळ इंग्रजांसाठी नव्हते, तर ते आपल्या पूर्वजांच्या आत्मसन्मानासाठी होते. सूर्यास्त होईपर्यंत त्यांनी पेशव्यांच्या बलाढ्य फौजेला नमवून माघार घेण्यास भाग पाडले. ही फक्त एक लढाई नव्हती, हा होता अन्यायाविरुद्धचा विजय. हा विजय म्हणजे गुलामगिरीच्या साखळदंडांना तोडून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क. या विजयाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठी एका भव्य स्तंभाची उभारणी केली, ज्याला आपण विजय स्तंभ म्हणून ओळखतो. या स्तंभावर त्या 500 वीरांपैकी अनेक सैनिकांची नावे कोरलेली आहेत, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा स्तंभ आजही आपल्याला सांगतो की संख्या महत्वाची नाही, तर महत्वाचा आहे तुमचा संकल्प आणि स्वाभिमान. हा शौर्याचा इतिहास अनेक वर्षे लोकांच्या स्मृतीतून पुसला गेला होता. पण 1 जानेवारी 1927 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट दिली. त्यांनी या भूमीचे महत्त्व ओळखून समाजाला या लढ्याची आठवण करून दिली. बाबासाहेबांच्या या भेटीमुळेच भीमा कोरेगावच्या लढ्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली, आणि तो शौर्य दिन म्हणून साजरा होऊ लागला. बाबासाहेबांनी या दिनाला दलित मुक्तीचा प्रेरणास्रोत बनवले. आजही दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो लोक या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. हा दिवस केवळ एका लढाईची आठवण करून देत नाही, तर तो आपल्याला समता, बंधुता आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देतो. हा दिवस आपल्याला शिकवतो की कोणताही समाज दबून राहणार नाही, जर त्याला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा असेल. भीमा कोरेगावचा शौर्य दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक असा तेजस्वी अध्याय आहे, जो आपल्याला संघर्षातून मिळालेल्या विजयाचे महत्त्व शिकवतो. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. शौर्य दिन चिरायू हो हा केवळ नारा नाही, तर तो आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजलेला स्वाभिमानाचा हुंकार आहे. या वीरांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत. शेवटी लोकांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यात